हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि जसं की नाव आहे कोमल ब्लॉग्स अँड डिजिटल टॉक्स. खूप दिवस झाले माझ्या चॅनलवर व्हिडिओज अशा पर्सनली येत नव्हत्या, बिकॉज मी व्हिडिओ शूट करत होती आणि ते टाकत होती आणि खूप गॅपनी जात होतं. बट आता मात्र सर्व गोष्टी सेट केलेल्या आहेत आणि आता मात्र माझे व्हिडिओज रेग्युलर येतील. जर कोणाचेही काही प्रश्न असतील तर नक्की मी त्यांचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यासोबत अशी एक गोष्ट आहे, फर्स्टली आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत की तो खूप हळवा टॉपिक पण आहे आणि प्लस खूप विचार करणारा हा टॉपिक आहे. बिकॉज आपल्या गोष्टींना, आपल्या करिअरला कशाप्रकारे टर्निंग पॉईंट येतो, आपलं करिअर कसं स्विच केलं पाहिजे किंवा कशाप्रकारे आपल्या गोष्टींना प्रत्येक गोष्टींना लक्ष देऊन गेल्या पाहिजेत, त्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि एकदा बेबी झाल्यानंतर तर आपलं शेड्यूल पूर्णपणेच पॅक होतं. आपल्याला कुठल्याच गोष्टीचं लक्षात राहत नाही किंवा इतके बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होतात की आपण कुठली गोष्ट महत्त्वाची आहे, कुठली गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी सोडून फक्त आणि फक्त आपल्या बेबीकडे लक्ष देतो. आणि बेबीच ही खूप मोठं काम आहे आणि तिचं सांभाळणं, तिच्या फ्युचरसाठी विचार करणं सगळ्या आईंचं खूप मोठा विचार असतो त्यांचा, की आपलं बेबी फिडिंग करते का प्रॉपर, आपल्या बेबीला हे गोष्टी आहेत का प्रॉपर. आणि जसं की त्यांच्या इतके बॉडी चेंजेस होत असतात, जसं की त्यांचं ते रांगायला लागतात, चालायला लागतात, बोलायला लागतात. ह्या बेबींचे इतके मुवमेंट्स असतात की आपण त्यांच्यामध्ये पूर्णपणे शेड्यूल पॅक होऊन जातं आणि दुसऱ्या गोष्टींकडे विचार करायला आपल्याला टाईमच मिळत नाही. सो त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या बेबी, जसं की आपल्या बेबीसाठी काय चांगलं आहे, काय नाही चांगलं, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच एका आईने आणि प्लस त्यांच्या फॅमिलीने चेक केल्या पाहिजेत. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टींमुळे खूप जास्त भर दिली पाहिजे. आणि एक आई तिच्याकडेच बाळाकडे लक्ष देताही तिच्या फॅमिलीने आईकडेही लक्ष दिलं पाहिजे. बिकॉज आई आपल्या बाळाला तिचाही एक नवीन जन्म झालेला असतो. तिला खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि ती चिडचिड करणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. सो त्यांना नक्की सपोर्ट केला पाहिजे. आणि वळूया आपल्या टॉपिककडे, की तू तुझं करिअर कधी चालू केलं किंवा बेबीनंतर कधी करिअर चालू केलं, काय केलं, वेट लॉस जर्नी काय आहे, वेट लॉस कसं केलं. मला खूप इंस्टाग्रामवरून पण खूप मेसेजेस आले, DM आले की तू वेट लॉस कसं केलं. बिकॉज मी जेव्हा प्रेग्नंट होती त्या टायमाला माझं जवळजवळ 78 किलो वजन होतं आणि आता मात्र 60 kg वेट आहे. आणि हे कसं केलंस, काय केलंस, या सगळ्या खूप खूप गोष्टी आहेत. आय नो की हे अजूनही खूप आहे वेट, अजूनही मला अजून 10 kg कमी करावं लागेल. बट खूप 18 kg कमी झालं हे मोठी गोष्ट छोटी गोष्ट नाही आहे, ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. आणि वेट लॉस कसं केलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी आज शेअर करायच्या होत्या. सो वेट लॉसची जर्नी आहे ती जरी सोपी असेल तर एवढी अवघडही नव्हती. मी खूप मोठ्या गोष्टीही नाही केल्यात. फर्स्ट गोष्ट आहे जी आपले ड्रायफ्रूट्सचे जे लाडू वगैरे जे घेतले होते ते पूर्णपणे बंद केले. ड्रायफ्रूटच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्णपणे बंद केल्या, त्या पूर्णपणे अवॉइड केल्या. नंतर म्हटलं आता हे नाही खायचं, बिकॉज ते खाल्ल्यामुळे खूप फॅट वगैरे वाढतो. आणि तुम्हीही जर असं काही ड्रायफ्रूट्स किंवा शुगर कंटेंट घेत असाल तर ते पूर्णपणे अवॉइड केलं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आधी बघावं की प्रॉपरली होते की नाही, तर तुम्ही वन मंथ ते ट्राय करा. 1 मंथमध्ये जर होत असेल तरच तुम्ही जर त्या गोष्टी फॉलो करा. बिकॉज 1 मंथमध्ये तर आपल्याला पूर्णपणे कळून जातं की आपल्याला प्रॉपरली गोष्टी मॅनेज होत आहेत की नाही होत आहेत. पहिली गोष्ट अशी की ड्रायफ्रूटचे जे काही लाडू आहेत किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे काय आहे, स्वीट गोष्टी ते अवॉइड करा. त्याच्यानंतर थोडंसं स्वतःला स्टार्ट करा काही गोष्टींमध्ये गुंतवायचं, जसं की थोडंफार चालणं चालू करा. जर कोणाला चालायचं होत नसेल तर काही गोष्टींमध्ये थोडंसं फिजिकली पण ॲक्टिव्हिटीज करा. आणि त्याच्यासोबतच थोडंसं मेंटलीही प्रिपेअर व्हा की आता आपल्याला वेट कमी करायचं आहे, आता काही गोष्टी मॅनेज होत चाललेल्या आहेत. आणि कंटिन्युअसली फिडिंग चालूच ठेवा, फिडिंग बंद करू नका आपल्या बेबीसाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी करताच तुम्ही हळूहळू वेट लॉस करा. आणि एकदम हार्ड अँड फास्ट वेट लॉस करायचाही विचार करू नका, बिकॉज ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल असेल. तेच सांगायचं आहे मला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की जर जॉब करत असाल तर वेल अँड गुड, बिकॉज तेव्हा आपल्या बॉडीचे इतके आपले धावपळ चालू होते, आपण थोडेफार स्ट्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळेही ह्या सगळ्या गोष्टींमुळेही आपोआप आपलं वेट लॉस होतं. आणि जर वेट लॉस
आणि जर वेट लॉस नाही झालं थोडं काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज करून बघा होत असेल तर. पण मोस्टली शुगरच्या ज्या गोष्टी असतात, पार्ले बिस्किट मोस्टली, बिकॉज मी डिलेवरीच्या टायमाला खूप पार्ले बिस्किट खाल्ले, ते मात्र 1 महिन्यासाठी अवॉइड करून बघा की काही फरक पडतोय का थोडाफार. आणि पडला तुम्हाला डेफिनेटली तुम्ही दुसरे काही डायजेस्टिव्ह बिस्किट वगैरेही ट्राय करू शकता. बिकॉज ह्या गोष्टी करूनच माझं 18 kg वेट कमी झालं आणि आता बऱ्यापैकी वेट लॉस केलेलं आहे. बिकॉज मी आधी खूप वेट गेन केलेलं आणि ते प्रचंड माझ्यासाठीही खूप खूप हेडॅक टाईप झालेलं. खूप वेट गेन केलं आणि सगळेजण बोलत होते की कोमल तू खूपच वेट गेन केलं. आणि इतकं वेट गेन केल्यानंतर मलाही वाटायला लागलं की अरे हां खूपच वेट गेन झालं बाबा आता. बट आता मात्र ओके वाटते. आता प्रॉपरली जरा रिलॅक्स आहे आणि होईल हळूहळू. थोडंसं आपल्या पण बॉडीला थोडा वेळ द्यायचा. बिकॉज 1 वर्षाआधी आपण अचानकच वेट गेन केलं होतं. नंतर आपण जर अचानकच वेट लॉस करायला गेलो तर थोडंसं आपल्याला बॉडीला पण त्रास होणार. त्याच्यामुळेच आपण थोडा बॉडीला वेळ द्यावा. जर कोणालाही वाटत असेल की आपण आपल्या वेटसाठी काय करावं तर थोड्या सोप्या गोष्टी करून बघा. जर नाही झालं तर मात्र योगा वगैरे, डाएट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. सो कसा वाटला माझा छोटासा व्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा. जर काही हेल्पफुल असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर कोणाला डिजिटल गोष्टीबद्दल काहीही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. मी नक्की त्याचं सोल्युशन देऊ शकते. आणि जर मला नसेल माहिती तर मी तुम्हाला कुठून तरी सर्च करून नक्की देईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी केलं असेल तर थँक्यू सो मच. आणि जर कोणी नसेल केलं तर प्लीज करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजून नवीन व्हिडिओज घेऊन याचा प्रयत्न करेल. नक्की चॅनलसोबत राहा. ओके चलो बाय, टेक केअर, बाय.